कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दोन्ही घरचा हळदीचा कार्यक्रम लई छान पार पडला। आता आपल्याला आणखीन एक कार्यक्रम करायचा आहे, पण तो कार्यक्रम आपल्याला जेवणानंतर करायचा आहे। मला सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसतेय। ती उत्सुकता काही मी जास्त आणणार नाही। आपल्याला कार्यक्रम करायचा आहे तो तुळजाच्या बारशाचा। नाही त्याचं काय आहे ना, आमच्या घरात नवी नवरी येते ना तेव्हा तिचं नाव बदलत्यात। आता म्हणूनच तुळजाचं नाव बदलण्याचा कार्यक्रम आहे आता। काय जालिंदर करायचं ना तुमच्या पोरीचं बारसं परत एकदा? अहो मेनका आपले रंबाजी अख्खी पोरगीच तुमची की आता तुमच्या प्रथेप्रमाणे होऊ द्या सगळं, आमची कायच हरकत नाही। काय ठरवलंय आमच्या तुळजाचं नवं नाव? अहो कळेल की, थोडा धीर धरा। समधी लोक आता जेवायला जा, पण पोटात थोडी जागा ठेवा। तुळजाच्या बारशाची मिठाई खायची आहे ना, म्हणून चला। काय चाललंय हे सगळं? आहे ते तुळजा नावात काय खराबी आहे? कशाला नाव बदलायचंय? माझ्या पोरीच्या भोवती एक एक पिंजरा का उभं करत चालले ते लोक? तुळजा पक्षासारखी यांच्या पिंजऱ्यात अडकण्यासाठी नाही बनली ती। तुळजा मोठी झेप घेणारातली, तिचा आबाळ तिला मिळवून द्यायला तिच्या आयुष्यात सिद्धार्थ आहे हे बघून मला आनंद झाला होताच, पण आज ही सरनोबतांचं वागणं बघून यांच्या घरी तुळजा जाणार नाही यासाठी मी तिला मदत करतो। त्याचा जास्त आनंद झालाय मला। ही माणसं नाही, जनावर आहेत। या जनावरांच्या तावडीतनं तुळजाला सोडवण्यासाठी मला जे काय करायला लागेल ना ते सगळं करीन मी, पण या सरनोबतांच्या घरात तुळजाला जाऊ देणार नाही। मी माझं नाव नाही बदलणार। अरे का बदलायचं यांना माझं नाव? काय प्रॉब्लेम आहे? अरे इतकं चांगलं नाव आहे, तुळजा नाव आहे माझं, एका देवीचं नाव आहे, अशा देवीचं नाव आहे की जिने राक्षसांचा वध केलाय। अच्छा, म्हणून यांना माझं नाव बदलायचंय? यांना असं वाटतंय की उद्या उठून ह्यांच्या चुकीच्या गोष्टींचा, अहंकाराचा, मादाचा मी वध करीन, म्हणून घाबरले ती लोक मला। जगाची ही रीतच आहे। एखाद्या बाईला समोरासमोर हरवू शकले नाही हे त्यांना कळलं की तिच्यावर बंधनं लादायला सुरुवात करायची। त्यातूनही ती बाहेर आली तर तिच्यावर अधिकार गाजवायचा, आणि त्यातूनही ती बदली नाही तर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे। आणि तरीही तिने तिचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं तर हे अशा पद्धतीने नाव बदलून तिचं कर्तृत्व शून्य करायचं। मी हे माझ्या बाबतीत होऊ देणार नाहीये। कितीही काही झालं मी माझं नाव नाही बदलणार। तुळजा तर जास्त होते, आवाज खाली। का दरवेळी बाईनेच आवाज खाली करून बोलायचं? का दरवेळी अशा रूढी, परंपरा, प्रथा यांना बाईनेच सहन करायचं? मी नाही सहन करणार। आम्ही काय सांगितलं? आवाज खाली, नाहीतर मला हो काय करताय? उद्या लगीन आहे तिथं। तिला समजवा, आम्हाला या लग्नात कसलाच तमाशा नकोय।
आमच्यासाठी आमची इज्जत सगळ्यात आधी, आणि ती जर हिच्यामुळे गेली तर येऊन जायला. आम्ही काय सांगितलं तुम्हाला ऐकू आलं नाही? मालक, आम्ही तुमचं सगळं ऐकायला तयार आहे. खरं तर लग्न झाल्यापासून मी फक्त तुमचंच ऐकत आले. आज पातूर आम्ही कधीच तुमचा शब्द मोडला नाही. इथून पुढे सुद्धा मोडणार नाही. ह्यो शब्द आहे आमचा. आणि फक्त एकदा आमचं ऐकून घ्या. तुळजाच्या मनाचा एकदा तरी विचार करा. अहो, आजपर्यंत ज्या नावाने लोक तिला ओळखत आलं ते नाव असं लगेच सोडून द्यायचं चुकीचं नाही काही. असं नाव बदलून काय मिळणार आहे त्यांना? कोणाला काय मिळेल आम्हाला माहित नाही. आम्हाला एवढंच माहिती की या लग्नात तिच्या सासरच्यांचा शब्द अंतिम असेल, आणि हे तुम्हाला सांगून मी तुम्ही होच विषय ताणून धरल्यामुळे तुम्हाला काय मिळेल तुम्हाला माहिती आहे ना? माहिती आहे ना मालू? आई, को स्वतःला असं त्रास करून घेऊ. तुळजा, अगं त्रास करून घेऊ नको. असं म्हणल्यानं त्रास कमी होणार आहे का? हे सगळं काय चाललंय? आजपर्यंत तुझ्या वडिलांनी जे जे सांगितलं ते सगळं केलंस तू. त्यांना जरा बी दयावया वाटत नाही का ग तुझ्याबद्दल? आपल्या पोरीचं नाव बदललं जातं याचं काहीच वाटत नाही तसे. आणि तुझ्या सासरच्या लोकांचं बी मला काही कळणच झालंय. रोज एक एक मागण्या वाढतायतच त्यांच्या. प्रथा प्रथा म्हणत नुसतं त्रास देणं चाललंय. त्यांनी ऑर्डर सोडायची आणि आपण ती पाळायची, एवढंच चाललंय. असं कुठं लगीन असतंय भाई? हे लोक आत्ताच एवढा त्रास देतात. उद्या लगीन होऊन तू सासरी गेल्यावर तुला काय काय सोसावं लागणार आहे? या विचारानं माझा जीव कासावीस होतोय ग. आई, नको रड. हे बघ, सगळं व्यवस्थित होईल. तुळजा, लय काळजी वाटते अगं बाळा तुझी. झालं का रडगाणं गाऊन? उद्यासाठी बी थोडं पाणी शिल्लक ठेवा डोळ्यात. पोरीला सासरी पाठवताना कामाला येईल. कसं आहे, इडिओत लय भारी दिसतं बरं का ते. आणि आता खाऊन घ्या 2-2 घास. मला भूक नाही. विचारत नाहीये, सांगतोय. एका प्लेटचे 500 रुपये घेतो तो केटरिंग वाला. बापाकडे पैसा आहे म्हणून काय वाया घालवायचा का? मी काय म्हणत होते? आपण तुळजाच्या सासरकडच्यांना सांगायचं का तिचं नाव नका बदलू म्हणून? अजून तुमची गाडी तिथंच अडकली. तुमच्या मुलीला इसरा. आता ती त्यांची सून होणार आहे. त्यांनी तिचं नाव काय ठेवायचं याच्याची आपल्याला काय घेणं देणं आहे म्हणतो मी. आणि आताच्या तिच्या नावाला काय सोनं लागलंय का? लग्नानंतर तुम्हा दोघींची नाव बदलली. काय अडलंय का तुमचं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.